चला मॅचला करूया सुरुवात. 3 षटकांचा महत्त्वपूर्ण सामना. अगदी दोन्ही संघांचा विचार केला या अगोदरच्या सामन्यामध्ये मानादेवी स्पोर्ट्स सम्राट संघाने 57 धावा धावपलकावरती जोडल्या. त्यानंतर एका धावेने तो संघ ती मॅच विजयी झाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एकतर्फी सामना या अगोदरचा. वाघजाई अंबावडे संघ सरपंच चषकातील सर्वाधिक धावफलक उंचावणारा. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये खेळवली जाणारी ही महत्त्वपूर्ण मॅच. त्या मॅचला होते सुरुवात. प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सूरज आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना कोणत्या प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर दिलंय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय. इथे काय घडलंय आणि काय बिघडलंय. सनी चेंडूच्या खालती सीमारेषेच्या अगदी 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 इंचभर जवळ हा झेल पकडलाय सनीच्या माध्यमातून. सुरेख अप्रतिम दर्जाचा अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवरती सूरज सारख्या माथपर फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालंय अंबावडे संघाला. ज्या खेळाडूच्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण संघ होता ती विकेट पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवली जाते. सुरेश पवार बॅक टू द डगआउट. चला मॅच स्पीडअप करायची आहे प्लीज. सूरज पवार बाद झाल्यानंतर श्रेयस आलाय मैदानाच्या आतमध्ये. संपूर्णपणे लक्ष सागरकडे असेल. सागरची बॅट पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये हल्लाबोल फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये त्याच पद्धतीच्या फटक्यांची गरज असेल. श्रेयस पहिला चेंडू सफल झालाय. इथे सरळ बॅटने खेळलाय. गाव कॉर्नर रिजन मध्ये गॅप शोधलाय. चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु चेंडूने इथे सीमारेषा गाठलीये, ओलांडलीये. दणदण करत गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, झालाय फरार. येतोय श्रेयसच्या बॅट मधून कणकणीत चौकार. धीरजच्या या बॉलवर आडव्या बॅटने सागर पवारच्या बॅट मधून फ्लॅट आणि मॅक्सिमम हाय आणि हँडसम अप्रतिम दर्जाचा अप्रतिम स्ट्रोक. 6 धावा षटकार. इथे वेग फार होता. कमबॅक डिलिव्हरी. 22 सर्वांमध्ये 1 धाव मिळेल. बारा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती असताना चांगल्या धावा यायला लागल्यात आणि हा शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातला. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करते परंतु थोडासा लांब राहिलाय. शेवटच्या चेंडूवरती मिळते 1 धाव. षटकाची होते समाप्ती. 13 धावा धावपलकावरती एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद संघ मानादेवी स्पोर्ट्स सम्राट.
प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती, श्रेयस आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती ते फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि झेल पकडली जाते. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील एक विकेट मिळाली होती, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील एक विकेट मिळाली आहे. प्रथमेशच्या माध्यमातून झेल पकडली आहे, सुरेख झेल. शोधून काढायचा प्रयत्न, वेग फार होता इथे. एक धाव डिक्लेरेशन स्वरूपामध्ये मिळते. अगदी यष्टीरक्षक देखील बीट झाला, इतका वेग, भन्नाट वेग, आणि त्या वेगावरती योग्य लेंथ पकडून बॉलिंग करत असताना प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. इथे नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नो +1 अतिरिक्त उंची, जास्त हाईटचा हा चेंडू पंचांनी नाकारलाय. नो +1, 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 16 धावा धावफलकावरती. अगदी खूप सारी मेहनत दुर्गेश शिंदे आणि संपूर्ण झंझावाडीच्या खेळाडूंनी आणि ग्रामस्थांनी घेतली या सरपंच चषकासाठी, आणि ते चषक कुठेतरी यशस्वी वाटचालीवरती प्रवास करत असताना अनेक आटातटीचे आणि चुरशीचे सामने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यातलीच हा एक टिपलेला सामना दोन्ही बलाढ्य संघांच्या मध्ये खेळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कधी फलंदाज तर कधी गोलंदाज एकावरती एक सरस ठरत असताना दोन्ही बाजूनी सामना अगदी तापट चाललाय. इथे बॉलिंग अटॅक आपण जर का पाहिलं तर प्रसादचा तितकाच तिखट आहे. सन्नीला जागेवरून हालून देत नाहीये, जखडावून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. अगदी धाव फलकावरती अंकुश लावल्यानंतर सनीच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, आता वेग फार होता, स्वतः आपली विकेट सोडतोय. इथे आपल्या बॅटला चेंडू लागत नाहीये, मैदानाच्या बाहेर गेलेलं बरं, कारण की कमी षटकांचा सामना. स्वतः आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय सनी, आणि तिसऱ्या विकेटचं झालंय पतन. JS मराठे नवीन फलंदाज. सरळ बॅट निघायचा प्रयत्न, गोफन फिरली होती परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. सुरेख गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये संपूर्णपणे शांत ठेवलं. सागर नॉसेकिनला उभा होता, संधीची वाट पाहत होता, परंतु 6 चेंडू त्याला संधी मिळाली नाही. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 16, 3 गडी बाद संघ मानादेवी स्पोर्ट्स साम्राट. ही अवस्था आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च ठरलाय. प्रसाद अप्रतिम गोलंदाजी, वेग फार होता, वेगावरती परफेक्ट पद्धतीचा टप्पा पकडून त्या टप्प्यावरची गोलंदाजी फलंदाजांना मात्र महाग पडली. महेश बॉलिंग ट्रॅक वरती. सागर आहे. 6 चेंडू. मागील सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी सागरची शेवटच्या षटकातील आठवते सर्वांना. पुन्हा एकदा सत्यात उतरवावी लागेल सागरला. बॅकफुटला गेल्या, आडव्या बॅटने पंच केलाय फटका. चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक येतोय. इथे थोडासा फंबल झालाय, जंबल झालाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. परंतु 2 धावा अगदी वेगवान गतीने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहत असताच सागर आणि जयेशच्या माध्यमातून.
पण पाहतोय पंच काहीतरी सल्ला मसलत करत असताना कोणत्या तरी निर्णयासाठी एक दुसऱ्यांशी संवाद साधत असताना आपण पाहतोय पंचांना नक्कीच आपल्याला कोणता निर्णय इथे पाहायला मिळेल का. पंचांनी नक्कीच सल्ला मसलत केली आहे, पुन्हा आपल्या जागेवरती चाललेत. खरं तर ज्यावेळेस दोन पंच एकत्र येतात संपूर्ण संघ आणि संघातील खेळाडू एका कोणत्या निर्णयाच्या आशेवरती बसलेले असतात आणि पुन्हा संपूर्ण क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षक दोन्ही तयार आहेत. इथे व्हाईट बॉलचा इशारा येईल का. हो, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. प्लस एक धाव देखील आली आहे. व्हाईट +1. त्याचबरोबर या व्यासपीठाच्या दिशेने शुभ आगमन होते. आदरणीय रमेश दादा शिंदे आणि आदरणीय उमेश दादा शिंदे या दोघांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झाले. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इथे फटका चांगला आहे, ताकद लावली आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु बनलाय प्रेक्षक, कारण की हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये आणि सागरच्या विरोधामध्ये अशी गोलंदाजी मित्रा चालणार नाहीये. फेकून दिले बॉलला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी बिग हिट षटकार. सव्वीस धावा धावपलकावरती. यावेळेस बॅटची टॉप पेज क्षेत्ररक्षक आहे, इथे चुकी होते, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडलीये, पुन्हा एकदा चुकी होतीये. वारंवारता होणाऱ्या एका चुकीमुळे सागर स्ट्राइक वरती चाललाय. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय त्याला 9 सेकंड एंडला पाठवायचा प्रयत्न इथे दोन्ही वेळे फसलाय आणि फसल्यानंतर त्याच्या बॅट मधून डेफिनेटली षटकार आलाय. या चेंडूवरती षटकार येईल का. हा सोडून दिलाय, ओळखलाय. नो बॉलचा इशारा दे पंचांच्या माध्यमातून. पिचिंगच्या बाहेर डिलिव्हर झालाय हा चेंडू, खेळपट्टीच्या बाहेर टप्पा घेतोय. आता फ्री हिट आहे. सागरला संधी मिळाली आहे, नामी संधी चालून आली आहे. बॅट तर अगदी गोफणीसारखी फिरली होती परंतु चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन केलं गोलंदाजाने. दिशा तीच होती परंतु हळूवार गतीचा हा चेंडू, दिशा काढून घेतली, गती काढून घेतली, त्यानंतर हाताळलेला हा चेंडू सागरला मात्र समजला नाही. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न, इथे व्हाईट बॉलचा इशारा. अगदी एक अतिरिक्त धाव जी खर्च होते ती एक धाव मात्र महत्वपूर्ण असते. त्या एका धावेचं महत्व अगदी प्रत्येक खेळाडूतील संघांना एक ना एका टुर्नामेंट मध्ये नक्कीच आला असेल. तसा मागील सामना अमरक संघाने जिंकला, त्यांना एका धावेचं महत्व चांगलं माहिती आहे. परंतु या 6 धावा पहा, स्ट्रेट हिटच्या दरम्यान फटका सजवत असताना सागरच्या बॅट मधून आणखी एक मोठा धमाका, पॉवरफुल बिग ब्लास्ट, यूज इट, षटकार. आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावरती. याही वेळेस तडाका, याही वेळेस धमाका, चापट मारलीये, बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पल्ल्याड. वाईड इश लॉंग ऑनला हाय आणि अप्रतिम दर्जाचा
सागर पवारच्या बॅट मधून पॉवर दाखवणारा दमदार षटकार. अगदी शेवटच्या षटकामध्ये 26 धावा खर्च ठरला. गोलंदाज महेश आणि एक समाधानकारक असा धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावांचं टार्गेट आहे, 43 धावांचं लक्ष्य आहे. 43 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आंबावडे संघाकडे चेंडू असतील 18. कशा पद्धतीने पाठलाग करतील आणि कशा पद्धतीने त्यांची बॅटिंग राहील हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. तोपर्यंत विनंती करतो, चला मानाई देवी स्पोर्ट्स साम्राज्य संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर समोर तितक्याच ताकदीचा बलाढ्य संघ असताना आई मानाई देवी स्पोर्ट्स साम्राज्य संघाने वैभवला मैदानाच्या आतमध्ये बोलवलंय, कारण की महत्त्वपूर्ण सामना आहे आणि वैभव पाहिजे. संपूर्ण टीम वैभवला मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना मात्र या सामन्यामध्ये वैभवचा खेळ कशा पद्धतीने राहील संपूर्णपणे लक्ष वैभव आणि सगळ्या क्षेत्ररक्षकांकडे दिलं जाईल. त्यानंतर या मॅचचं समीकरण लगोलग तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि यानंतरचा होणारा सामना विजेता संघ विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे. कालच्या दिवसामध्ये अगदी सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने विजय होऊन तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज असलेला हा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघ आज मात्र कोणत्या संघासोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळेल. रिपोर्ट करायचा आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघ. कर्णधार अतिथी आपण आला असाल तर रिपोर्ट करायचा आहे. थँक्यू सो मच. चला अंबरक संघ प्लीज, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. स्पर्धेला उशीर झालाय. पहिली मॅच तुमची होती, तुम्हाला देखील नक्कीच माहिती आहे. या स्पर्धेला थोडासा उशीर नक्कीच झालाय, तर घाई करावी लागेल, गडबड करावी लागेल, कारण की स्पर्धा आपल्याला अगदी योग्य वेळेत संपन्न करायची आहे आणि संपन्न नाही तर फक्त यशस्वी संपन्न करायची आहे. सरपंच चषकचा हा महाथरार महासंग्राम आणि या महासंग्रामामधली आणखीन एक चुरशीची आणि अटातटीची लढत आपण पाहतोय. 43 धावांचं टार्गेट 18 चेंडूंमध्ये गाठायचं आहे. वाघजाई स्पोर्ट्स आंबावडे संघाला कशा पद्धतीने गाठतील, कशा पद्धतीने पार होतील या धावा. 18 चेंडू असतील. धीरज आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही सलामीवीर संघाचा भरोसा घेऊन संघाच्या जबाबदारीसह ओझ घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु ओझ कितपत आपल्या खांद्यावरती सांभाळतायत हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे, कारण की एकदा आपल्या खांद्याला ओझ्याची सवय झाली तर मात्र आपण कोणत्याही प्रकारचं कोणत्याही वेळी कोणत्याही काळी आपण ते स्वतःच्या खांद्यावरती घेऊ शकतो. आणि तेच ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखल झालेत, प्रसाद आणि धीरज. बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार निलेश माने अमरक एक्सप्रेस. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज. पहिलाच बॉल इथे गॅप शोधला, गॅप मध्ये फेकून दिलाय. बॉल जाईल धन 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 करत पहिल्याच चेंडूवरती होईल फरार. येतोय धीरजच्या बॅट मधून दणदणीत कणकणीत चमचमीत चौकार. चेंज ऑफ द पेस. ओ हो, संधी निर्माण झाली होती. चेंडू हाताला ब्रश होते. क्षेत्ररक्षक अगदी वेगवान गतीने चालला, चेंडूचा पाठलाग करत असताना बॉलला फेकलंय. इथे अगदी
चेंडू हाताला ब्रश झाला, धडकला, चेंडूची गती कमी झाली. गती कमी झाली असताच मात्र क्षेत्ररक्षकाने धाव पकडली आणि ही बॉल फेकी करेपर्यंत 3 धावा धावपलकावरती अगदी वेगवान गतीने पूर्ण केल्या गेल्या. 7 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. इथे वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर दिलंय. सरळ दिशेत, सरळ रेषेत, अगदी धनुष्यबाणामधून बाण सुटावा तसा हा फटका सुटलाय आणि जाऊन धडकलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी येतोय प्रसादच्या बॅट मधून दणदणीत दमदार षटकार. रोमांचक सामना. इथे मात्र गॅप शोधला क्षेत्ररक्षक आहे. डीपला फेकी होईल, दुसऱ्या धावेसाठी जागा सुटली होती परंतु कॉलिंग झालंय. कम्युनिकेशन चांगलाय, आवाज आलाय, यस नो वेट, तिन्ही शब्दाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहताच दुसरी धाव थांबवली. इथे मात्र बॅटची खालची कडा. यष्टीरक्षक आपण पाहतोय. चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर यष्ट्यांवरती आदळतोय. ब्लेड कट. इथे आपल्याला एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळाडू धीरज डगआउटच्या दिशेने वाटचाल करत असताना पहिल्या विकेटचं पतन झालंय. कमबॅक डिलिव्हरी निलेशच्या माध्यमातून या डीजे. सनी न्यू बॅटर 14 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकात देईल. चांगला चेंडू, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एका षटकाचा खेळ झाल्यानंतर 14 धावा धावपलकावरती. अजून 12 चेंडूंचा खेळ आहे आणि इथे महत्वपूर्ण गोलंदाज बाहेर काढला जातोय. अमोल, ज्याने प्रत्येक वेळेस मानादेवी स्पोर्ट्स सम्राट संघ अडचणीमध्ये सापडल्यानंतर त्याने रस्ता दाखवलाय, बाहेर काढलाय. याही वेळेस त्याला त्याच्यावरती विश्वास ठेवून बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज केलाय. अमोल माने च्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना एक धडाकेबाज फलंदाज प्रसाद आपण पाहतोय. इथे ऑफ स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी नाकारलाय. नकारात्मक बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेस फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, पाठमोरा करतोय परंतु चुकी झाली आहे. ते चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावेंसाठी प्रसादच्या बॅट मधून चौकार येतोय. तुळशीची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय आणि व्होल्टेज होतीये. इथे एक तुझी तर दुसरी माझी, तू शेर तर मी सव्वा शेर, टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. कमबॅक डिलिव्हरी गोलंदाजाच्या माध्यमातून. अगोदरच्या चेंडूवरती चौकार, तदनंतर हा चेंडू येतोय निर्धाव. हो हो, यावेळेस प्रचंड वेगाला प्रत्युत्तर आणि इथे गोल्डन डकचा शिकार ठरलाय. सी कॉर्नर मध्ये ही झेल पकडली जाते ओमकारच्या माध्यमातून. तो मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय.
करण नवीन फलंदाज आणि ते वाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेर मारा अवंतर धाव. धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. इथे बॅटची वरची कडा. ओहो यष्टीरक्षक काय आत्मसमर्पण करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेटचं पतन होत आहे. तुम मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे. काय चालाकी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. चित्त्याचा वेग आणि हरणाची गती संपूर्णपणे लक्ष तटक्ष प्रत्येक खेळाडूचं खेळपट्टीच्या आतमध्ये चौफेर नजर फिरवत असताना मात्र छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन ही विकेट माघारी पाठवली आहे. तिसरा गडी बाद होताना आपण पाहतोय. लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमर पुढे सरसावण्याचा प्रयत्न. आता देखील डेंजर एंड आहे. फेकी अगदी वेगवान गतीने झाली आहे. इथे डायरेक्ट हिट झाला असता परंतु अमलने प्रयत्न केला. त्यानंतर मात्र करण आपली बॅट पोहोचवतोय क्रीज वरती एकदम सुरक्षित. एकवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात आणि समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकाई झाली आहे समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 21 आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे. 22 धावांची गरज आहे अजूनही. सहा चेंडू 22 धावा 6 चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज पवार. फलंदाजी या मॅच मध्ये चांगली राहिलेली नाहीये. गोलंदाजी कशा पद्धतीची राहील यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर उसळी घेत होता परंतु बॅटरने त्याला फेकून दिलाय आणि हा चेंडूनी मात्र सीमारेषा ओलांडली गाठली आणि पलीकडे गेलाय. 4 धाबींसाठी करणच्या बॅट मधून चौकार. कडा चेंडूला घेऊन गेलाय गोशांकी क्षेत्रात. तिथे तुम्हाला एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 17 बनवायचे आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका. बॅटची वरची कडा. वैभव इथे प्रयत्न राहिला वैभवचा. अगदी एखाद्या नदीमध्ये हातातून मासा निसटतो तशा पद्धतीने वैभवच्या हातामधून चेंडू निसटतोय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये शोधेपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. इथे सरळ बॅटने खेळलाय. फटका पॉवरफुल परंतु क्षेत्ररक्षक आहे अगदी आरामशीर आलाय. ओमकार माने बडे आराम से आणि इथे अगदी हलक्या हाताने झेल पकडली. झेल स्वीकारली आणि यशस्वी संपन्न देखील झाली. प्रथमेश नवीन फलंदाज. 3 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 17. तिन्ही चेंडूंना सीमा रेषेच्या पलीकडे पाठवावं लागेल. क्षमस्व असेल. 2 मध्ये बनवायचे आहेत 17. इथे शरीरापासून लांब ठेवल्या परंतु ऑफ स्टिक सोडून चालला हा बॉल. पंचाने नाकारलाय. पंच गुरुनाथ पाटील आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे शॉट मिडला, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि क्षेत्ररक्षक उत्साही झाला आणि उत्साही झाल्यानंतर अगदी वेगाने फेकी. लास्ट बॉल. इथे मात्र क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मॅच होते फिनिश आणि आई माना देवी स्पोर्ट्स आंबरक संघ ही मॅच जी विजय होतोय आणि ही दुसरी फेरी विजयी झाल्यानंतर लगेचच मी टॉस साठी आमंत्रित करतो. तिथे मात्र त्यांचा सामना होईल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघासोबत. आणि आजच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला या सामन्यामधून पाहायला मिळेल. तिथं दोन्ही संघांमध्ये मॅच लढवली जाईल. एका बाजूला आई मानादेवी स्पोर्ट्स आंबरक तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे. तर बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचचा हिरो ठरलाय सागर, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली खेळ केली